केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. आज संगमनेर शहरामध्ये समविचारी पक्षांच्या वतीने विराट मशाल मोर्चाचं आयोजन केलं गेलं. बस स्थानक ते महात्मा फुले स्मारक इथपर्यंत झालेल्या मशाल मोर्चामध्ये संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, वंचित बहुजन आघाडीचे आजी जोहरा, शिवसेनेचे अमोल बोऱ्हाडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमोल शेरकर, ॲडव्होकेट रंजना गवांदे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, रामहरी कातोरे, पांडुरंग घुले, डॉक्टर दानिश, नूर मोहम्मद शेख, अनुराधा आहेर, तुषार पानसरे, समीर लामखडे, अरबाज शेख, भगवान आहिरे, संदीप काकड, दत्ता ढगे, छात्र भारतीचे विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं या मशाल मोर्चात सामील झाले. संगमनेर बसस्थानक या ठिकाणी हजारो कार्यकर्ते एकत्र आले. तिथून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चावडी मार्गे हा मशाल मोर्चा महात्मा फुले पुतळा या ठिकाणी आला. पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी हजारो युवक, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी केली. तर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत संगमनेर दणाणून सोडलं. याचवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हणजे हुकुमशाही असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. देश वाचवण्यासाठी तरुणांनी पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असंही आवाहन त्यांनी केलंय. सोनम वांगचुक हे देशातील आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचं 21 दिवसांपासून जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे. त्यांचा आवाज हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा आवाज आहे. मात्र केंद्र सरकारला तो ऐकू येत नाही. केंद्र सरकारला सत्तेचा गर्व झालाय. हुकुमशाही पद्धतीनं लाठी हल्ला करून अमानुषपणे विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. संसदेमध्ये काँग्रेस नेत्यांना बोलू दिलं नाही म्हणून खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं. तर अत्यंत अमानुषपणे त्यांची उचलबांगडी केली गेली, त्यांची धरपकड केली गेली. देशात लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम सरकार करतंय आणि यातून जनतेचा आवाज दाबला जातोय. आम्ही निवडणुका कशाही जिंकतो हा गर्व सरकारला झाला असून आता जनतेनं हे सर्व हातात घेतलं पाहिजे. न्यायालय, स्वायत्त संस्था, पत्रकारिता राजकारणासाठी वापरल्या जात आहेत. युवकांचं भविष्य धोक्यात घातलं जाते. जाती धर्माच्या नावावर राजकारण सुरू झालंय. यापुढील काळात लोकशाही राहील की नाही ही चिंता निर्माण झाली आहे. महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट बंद करणारे हे लोक असून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिकाही त्यांनी बंद केली. त्यांनी जातीयवाद वाढवलाय. मात्र आता देशातील युवक जागा झाला असून ही राज्यघटना आणि लोकशाही जपण्यासाठी आता पुन्हा एकदा संघर्षासाठी सर्व युवकांनी एकजुटीनं तयार राहावं असं आवाहन माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि त्यांच्या आडमुठेपणा आहे त्यामध्ये. नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटी बरोबर अनेक आर्थिक घोटाळ्यामध्ये त्यामध्ये आहे. त्यांना शिक्षा व्हावी हे समजू शकतो, पण याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे आणि म्हणून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं हे काही चुकीचं होतं असं माझं मत नाही. परंतु त्यांच्याशी साधा संवाद त्या युवकांशी, सोनम वांगचुक बसले किंवा अभिजित तिपके असतील, त्यांचे साधा संवाद सुद्धा साधायचा नाही. इतका कृतज्ञपणा हे सरकार करू कसं शकतं? तो असा शेवटी असं असतं का सरकार एक आईसारखं असतं की मूल रडतं तर त्याच्याकडे गेलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, ही जबाबदारी असते. तर ती सुद्धा दानत त्यांच्यामध्ये नाही दिसतं आहे. राहुलजी ज्या पद्धतीने आंदोलन करत होते, सभागृहात बोलता येत नाही, बाहेर आले, ते रस्त्यावर आले, आंदोलन करत होते. यांना ज्या पद्धतीनं उचललं, ते विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे, अशा पद्धतीचे त्यांचे जे त्यांनी उचललं, त्यांना ती जी अवहेलना त्यांनी केलेली आहे ही या देशाच्या लोकशाहीला शोभणारी नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि त्यामुळे हे आंदोलन तर आहेच नीट करता किंवा विद्यार्थ्यांकरता, युवकांच्या भवितव्याकरता, पण पुढच्या अनेक गोष्टी करता या सरकारचं जे काही वागणं आहे, या पद्धतीचं राजकारण आहे, याच्या विरोधात सुद्धा हे आंदोलन होणार याची शंका बाळगण्याचं काही कारण नाही. उदय सामंतांनी आज वक्तव्य केलंय की विरोधकांमुळे कुठेतरी घुसखोरी झाली आणि आंदोलन चिघळलं, लाठीमार करण्याची वेळ आली.
आता हे बोलतील काही, ज्याला वाटेल ते बोलल. सगळ्या लोकांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे. शांततेनं आंदोलन चाललं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा गांधींचं नाव घेत आंदोलन चाललं होतं. शांततेचं आंदोलन होतं. त्याच्यावर खरं म्हणजे लाठीमार करण्याचं, अश्रुधूर सोडण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु तो ज्या पद्धतीनं मोडलंय, दहशत निर्माण करण्याचा जो पद्धत आहे, त्या कुणी बोलू नये विरोधात, कुणी आंदोलन करू नये. आम्हाला जसं पाहिजे तसं सरकार आम्ही चालू, राज्य चालू, हे जे त्यांची पद्धत आहे त्याचा तो परिपाक आहे दहशत निर्माण करण्याचा. आंदोलन ज्या पद्धतीनं मोडलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. एकूणच पाहिलं तर काल शरद पवार आंदोलकांना भेटले होते, मात्र आज त्यांनी पंतप्रधानांची देखील भेट घेतली. कुठेतरी हा विरोधाभास वाटतोय का? यामध्ये विरोधाभासाचं कारण नाही. माननीय शरद पवार साहेब हे देशातले सर्वात ज्येष्ठ, आज वयानं अनुभवानं सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व ते आहे. त्यांनी, मला नक्की खात्री आहे की त्यांनी जाऊन माननीय पंतप्रधानांना हेच सांगितलं असेल की हे तुमचं वागणं बरोबर नाही. पुढच्या काळात कशा पद्धतीची भूमिका आता आंदोलनाची दिशा नाही, आता ते ठरवणारा मी तर नाहीये, संगमनेरमधून ते ठरत नाहीये. परंतु लोकांच्या मनामध्ये मात्र थिणगी पडलेली आहे, हे विसरून चालणार नाही. महाविकास आघाडी एकत्रित मोठं आंदोलन करेल राज्यात. आम्ही ह्या विषयामध्ये तर आहेच ना. आज आपण पाहिलंय, आणखी काय वेगळं तुम्हाला उदाहरण द्यायचं काही कारण नाही. महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे. वंचित बहुजन आघाडी नाही, आता त्यांनी हाक दिलेली आहे, जाहीर केलेलं आहे. लोक ते साथ देतील. मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये अत्यंत असंतोष निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडी होणार सहभागी नाही, त्याच्या बाबतीतलं धोरण हे वर ठरतं. नीट पेपर फुटी हा मोठा भ्रष्टाचार आहे. केंद्र सरकार आणि मंत्र्यांमध्ये कोणतीही नैतिकता उरलेली नाही. तातडीनं धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होतोय, विद्यार्थी जखमी होत आहेत आणि पंतप्रधान एकही शब्द बोलत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. हुकुमशाही पद्धतीनं विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. देशामध्ये रोज लोकशाहीची हत्या करण्याचं काम केंद्र सरकार करतंय, अशी टीका माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केली आहे. यावेळी अमोल बोराडे, छात्र भारतीचे तुषार पानसरे, ॲडव्होकेट रंजना गवांदे, अनुराधा आहेर, अजिज ओऱ्हा यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली. काँग्रेस, शहर काँग्रेस, युवा काँग्रेस, एकविरा फाउंडेशन, जय हिंद लोक चळवळ, वंचित बहुजन आघाडी, छात्र भारती, NSUI, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, RPI, कम्युनिस्ट, अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक समाज आणि विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी या विराट मशाल मोर्चामध्ये सामील झाले. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण KM हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.